नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण जी बुद्धिमत्ताची सिरीज चालू केली होती त्यामध्ये आपण आज बघणार आहोत की संख्यामाला हा टॉपिक एकदम सोप्या भाषेमध्ये आणि संख्यामाला म्हणजे काय आणि त्यावरील काही प्रश्न आपण एकदम सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न. या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला कळलं पाहिजे की संख्यामाला म्हणजे काय. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वर्णमाला हा जो टॉपिक होता त्या टॉपिक मध्ये ए पासून ते जेड पर्यंत जी तुमची अक्षरे आहेत त्या अक्षरांवरती आधारित प्रश्न काही दिलेले होते. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संख्यामाला. संख्यामाला म्हणजे काय, तर संख्यांची काय जो क्रम आहे. आता हा टॉपिक कशावरती अवलंबून आहे किंवा हा प्रश्न हा असणार आहे क्रमवरती आधारित. तर संख्यामाला हा पूर्ण टॉपिक हा क्रम या टॉपिक वरती आधारित असणार आहे. मग आपण बघितलं होतं की क्रम म्हणजे काय, तर एक त्या ठिकाणी एक सिरीज असते बघा. तर त्या सिरीज मध्ये क्रम कशा पद्धतीने वाढत चाललाय किंवा कमी होत चाललाय हे आपल्याला बघायचंय. आता बघूयात पहिला प्रश्न. तर या ठिकाणी काय म्हटले बघा, या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आता पहिल्यांदा तुम्ही पोरांनो काय करायचंय, तर या ठिकाणी जर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये दिसला तर काय करायचं, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा संख्येची ओळख बघायची. संख्येची ओळख म्हणजे काय, तर त्या संख्या मूळ संख्या आहेत का, वर्ग संख्या आहेत, घन संख्या आहेत, यापैकी कोणत्या संख्या आहेत का हे बघायचे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3, 7, 12, 18 यामध्ये मूळ नाही, वर्ग नाही, घन नाही. आता यामध्ये जर आपण बघत असताना क्रम हा टॉपिक वरील जर प्रश्न आला तर काय करायचं, पहिल्यांदा कधीही फरक हाच काढायचा. आता दोघांतला जर आपण फरक काढत राहिलो तर काय ते बघा. आता या ठिकाणी 3 आणि 7 यांच्यामध्ये आहे 4चा फरक, 7 आणि 12 मध्ये आहे 5चा फरक, 12 आणि 18 मध्ये आहे 7चा फरक. आता आपणास काय समजलं, तर या ठिकाणी ही मालिका वाढत चालली आहे. परंतु कशा प्रकारे वाढती, तर 4, 5, 6 क्रमाने एक एकने ती वाढत चालली आहे. याचा अर्थ पुढं फरक पाहिजे दोघातला 7. मग दोघातला फरक 7 येण्यासाठी त्या 18 या संख्येमध्ये 7 हे मिळवणं आवश्यक आहे. मग 18 अधिक 7 जर आपण केलं तर उत्तर येईल आपलं 25, पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा संख्येची ओळख हा आपला मुख्य घटक आहे. संख्येची ओळख आणि त्यानंतर आपल्याला काय काढायचं, दोघातला फरक काढायचा आहे. परंतु हा पहिला घटक आणि हा दुसरा घटक हे दोन घटक प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. मग आता संख्येची ओळख पाहताना त्यामध्ये काय काय बघायचे आपल्याला. आपण म्हटलं होतं मूळ संख्या असेल, त्रिकोणी संख्या असतील, वर्ग असेल किंवा घन असेल किंवा पट्टीतील संख्या म्हणजे तुमच्या पाड्यातील संख्या असतील. आता यापैकी काय आलंय का बघा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 11 असेल, 13 असेल, 17 असेल, 19 असेल, 23 असेल, ह्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मूळ संख्यामध्ये ही दोन टॉपिक पडतात बघा. मूळ संख्या म्हणजे एक असतो क्रमाने, मूळ संख्यामध्ये पहिला जो घटक असतो तो असतो क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आणि दुसरा जो घटक असतो तो असतो एकाडेक असणाऱ्या मूळ संख्या. यामध्ये जर आपण पाहिलं तर 11, 13, 17, 19, 23 ह्या क्रमाने मूळ संख्या आहेत बघा. मग 23 नंतर कोणती मूळ संख्या असणार आहे, तर ती असणार आहे पर्याय क्रमांक 2, 29 ही संख्या या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी देण्यात येईल. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा आपण सांगितलं आहे की दोन प्रकार आपल्याला दिलेत बघा. एक म्हणजे संख्येची ओळख आणि दुसरा म्हणजे दोघातला फरक काढायचा पहिल्यांदा. पण संख्येची ओळख बघताना पुन्हा तोच प्रश्न आलाय बघा
यामध्ये आपण काय म्हटलं होतं, मूळ असेल, वर्ग असेल, घन असेल, त्रिकोणी असतील, म्हणजे मूळ संख्या प्रत्येकाच्या कमीत कमी 1 ते 100 पर्यंत पाठ असाव्यात, वर्ग 1 ते 30 पर्यंत असावेत, घन 1 ते 20 पर्यंत असावेत आणि त्रिकोणी संख्या हे देखील 1 ते 100 पर्यंत सर्वांच्या पाठ असणं हे आवश्यक आहे. मग आता बघा, या ठिकाणी या 4 घटकांपैकी या संख्या कोणत्या आहेत, तर या संख्या आहेत घन संख्या. बघा 1 चा घन, 3 चा घन, बघा हा आहे 1 चा घन, 3 चा घन, 5 चा घन. या ठिकाणी आपल्याला संख्या काढायची आहे आणि शेवट दिलाय तो 9 चा घन. आता आपण बघितलं की या सर्व संख्या ह्या घनसंख्या आहेत, परंतु घनसंख्या म्हटलं की नुसतं घनसंख्या नसतं, त्या ठिकाणी क्रमाने घनसंख्या असतील किंवा समसंख्येचं घन असतील, विषम संख्येचं घन असतील, मूळ संख्येचं घन असतील, अशा प्रकारे त्या घनामध्ये देखील प्रकार पडतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 3 5 या ठिकाणी काय टाकावं म्हणजे पुढे 9 जुळून, तर त्या ठिकाणी 1 3 5 7 आणि 9 या आहेत विषम संख्या, म्हणजे या ठिकाणी त्यांनी विषम संख्येचे घन त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या 7 या संख्येचा घन असणारे 343 पर्याय क्रमांक 2 हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायचंय. काय तर घनसंख्या म्हटले की नुसतं घनसंख्या नाही, तर त्या ठिकाणी क्रमाने घनसंख्या असतील, एकाने घनसंख्या असतील किंवा समसंख्येचं घन, मूळ संख्येचं घन असतील किंवा त्रिकोणी संख्येचं घन असतील, हे परफेक्ट सगळ्यांनी डोक्यातच ठेवायचं. संख्या दिसल्या की कळलं पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय, तर दिलेल्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. यामध्ये देखील बघा 7 असेल, 21 63 189. ठीक आहे, संख्या दिसल्या, मूळ आहेत का, नाहीत, वर्ग नाहीत, घन नाहीत, त्रिकोणी नाहीत. ओके, पहिला प्रकार आपला संपला. दुसरा काय म्हटलं होतं आपल्याला, फरक बघा म्हटलं होतं. ठीक आहे, फरकावरती आपण आधारित बघू. आता या ठिकाणी दोघातला फरक आहे 14, या ठिकाणी किती आहे बघा 42, पुढे किती आहे बघा 9 3 गेले 6, 18 6 गेले 12 आणि या ठिकाणी आपल्याला संख्या काढायची आहे. म्हणजे या दोघातला फरक या ठिकाणी ह्यांनी 14 असेल, 42 असेल, 126 दिलाय. परंतु जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ह्यांचा पुन्हा एकदा आपल्याला फरक काढण्याची आवश्यकता आहे. परंतु जर तुम्ही ते काढत बसला तर तुमचा टायमिंग एक्स्ट्रा जाईल. जर एक्स्ट्रा टायमिंग जायचा नसेल किंवा द्यायचा नसेल तर काय करायचं, पहिल्या 2 संख्यामध्ये काही संबंध आहे का बघा. कधी ज्या वेळेस तुमचा फरक हा वाढत चालला या किंवा दोघातला फरक हा जास्त या, जास्त असताना काय करायला लागतंय, परत तुम्ही फरकातला फरक काढत बसताल, परंतु ते करायचं नाही. मग पहिल्या दोघांमध्ये काय संबंध आहे, तर 7 आणि 21 चा जर आपण संबंध काढला तर त्या ठिकाणी 7 ची तिप्पट 21 आहे बघा. पुन्हा बघा पुढच्या दोघांमध्ये संबंध लावा, 21 ची तिप्पट आहे 63, 63 ची तिप्पट आहे 189. तर ज्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी काय म्हणतोय बघा, तर त्या दिलेल्या संख्येला 3 ने त्यांनी काय 3 पट पुढे मांडलेले आहे. याचा अर्थ दिलेल्या संख्येचे म्हणजे 189 चे 3 पट सगळ्यांनी काढायचे आहे. 3 ने 27, हातच्या गेला 2, 3 8 24 आणि 2 26, 2 3 1 3 3 आणि 2 5, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 567 पर्याय क्रमांक 3. कधी कधी तुम्हाला असले प्रश्न येणार आहेत, त्यावेळेस नुसतं तुम्ही फरकातला फरक काढत बसला तर त्या ठिकाणी तुमचा टायमिंग जास्त जाऊ शकतोय. तर जर तो जाऊ द्यायचा नसेल तर काय करायचं, या ठिकाणी पहिल्या दोघांमध्ये संबंध लावत जावा, तो संबंध कोणत्या प्रकारे लागला तो बघायचा आहे. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा 0 4 18 प्रश्नचिन्ह 100 आणि 180 या संख्या आहेत. या ठिकाणी बघा क्रम आहे आणि क्रम म्हणले की या ठिकाणी कोणती तरी वाढ असणार आहे, परंतु ती वाढ कोणत्या प्रकारची ते आपल्याला बघायचं या. मग या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगतो की 0 हा कधीही येऊन द्या, कोणत्याही परीक्षेत जर अशा प्रश्नांची सुरुवात
शून्यानी झाली तर काय करायचं, तर त्या ठिकाणी एकच ध्यानात ठेवायचं, घन वजा 1 असेल तर, वर्ग वजा 1 असेल तर, किंवा घन वजा वर्ग असेल तर. म्हणजेच काय, तर 1 चा जर आपण घन काढला तर 1 वजा 1 येईल 0, 1 चा वर्ग काढला 1 वजा 1 येईल 0, घन काढला तर 1 चा घन असेल 1, 1 चा वर्ग असेल 1, दोघांचा फरक देखील 0. म्हणून जर शून्याने सुरुवात झाली तर काय करायचं, ह्या 3 ट्रिक्स सगळ्यांनी ध्यानात ठेवायच्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं बघा, 1 चा वर्ग म्हटलं वजा 1 केलं 0 आले, परंतु जर 2 चा वर्ग काढायला गेलं तर त्या ठिकाणी 2 चा वर्ग 4 आहे, वजा 1 केल्यानंतर 3 येते, त्यामुळे ती त्या ठिकाणी वर्गाचं जुळत नाही. आता पुन्हा गणाचं बघू, 1 चा घन वजा 1 केलं 0 येते, ठीक आहे. पुन्हा 2 चा घन वजा करा 2 किंवा 1 केलं तर त्या ठिकाणी देखील ते जुळत नाही. मग तिसरी क्लुप्ती वापर आपली, घन वजा वर्ग म्हणजे 1 चा घन वजा 1 चा वर्ग केलं तर 0 आलंय बघा, 2 चा घन वजा 2 चा वर्ग केलं तर त्या ठिकाणी बघा 2 चा घन असणारे 8 वजा 4 बरोबर 4 येईल बघा, म्हणजे 4 आलं. पुढचं असणारे 3 चा घन 27 वजा 3 चा वर्ग 9, 27 वजा 9 केलं तर त्या ठिकाणी ते येईल 18. या ठिकाणी आपल्याला संख्या काढायची आहे, म्हणजे बघा 1 चा वर्ग 2 चा असेल 3 चा, या ठिकाणी असणारे 4 चा, म्हणजेच 4 चा काढा सगळ्यांनी गण, तो असणारे 64 वजा 4 चा वर्ग असणारे 16, दोघातला जर आपण फरक काढला तर तो असणारे 48. पर्याय क्रमांक असणारे ह्याचं उत्तर 1. परंतु ती सिरीज पुढे क्रमाने बरोबर येते का हे सगळ्यांनी चेक करायचं. मग या ठिकाणी बघा, जर आपण 5 घेतलं तर 5 चा घन 125 वजा 5 चा वर्ग 25 केलं तर त्या ठिकाणी 100 येते बघा, आलंय. या ठिकाणी बघा 6 चा घन 216 वजा 36 करा तर त्या ठिकाणी देखील त्याचं उत्तर येतं 180, म्हणजे हे देखील बरोबर आहे. यामुळे या प्रश्नाला ट्रिक कोणती लागू झाली, तर त्या ठिकाणी घन वजा वर्ग ही ट्रिक या ठिकाणी लागू झालेली आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय मी, जर शून्याने सुरुवात झाली तर ह्या 3 ट्रिक पहिल्यांदा तुम्ही वापरायच्या, नंतर बाकी काय असेल तुमचं वापरा, परंतु या 3 वरती पहिल्यांदा सगळ्यांनी ध्यान द्यायचं आहे. चला बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा क्रम हा वाढत चाललाय. मग 12, 15, 21, 24, 30 तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा संख्यांची ओळख बघा, ओळखीच्या नाही वाटल्या की फरक काढा, फरक नाही निघला तर दोघात संबंध लावा, काहीतरी करा. मग या ठिकाणी त्यांनी बघा, जर आपण संख्येची ओळख बघितली तर वर्ग नाही, घन नाही, मूळ नाही, त्रिकोण नाही, संख्येची ओळखचा विषय संपला. दुसरा टॉपिक होता आपला फरक. दोघातला फरक काढा. या ठिकाणी फरक आहे 3, पुढं आहे 6, ओके, पुढं आहे 3, पुढं आहे 6, समजलं आपल्याला. म्हणजे 3 6 3 6 3 6 3 6 अशा क्रमाने प्रत्येक संख्या पुढे वाढत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा 6 नंतर असणारे पुन्हा 3, म्हणजे 30 अधिक 3 होईल 33. हे झालं फरकावरती आधारित. आता काही वेळेस काय होतं मुलांना, तर त्यावेळेस काय होतं 12 आणि 15 या दोघातला फरक आपण 3 काढलाय, पण काही वेळेस काय होतं ते 30 हा पर्याय त्या ठिकाणी वेगळा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारचा ह्या फरकावरती प्रश्न उत्तर येत नाही. मग काय करते ती, तर बघा हा जो आपला फरक काढलाय तो फरक येणारा जो असतो तो कोणावरती अवलंबून असतो, तर असतो तो मागील संख्येवरती अवलंबून. म्हणजेच हा जो 3 फरक आलाय तो असणारे 1 अधिक 2 असणारे 3, 6 असणारे तो 5 अधिक 1 6, 2 अधिक 1 3, 4 आणि 2 6, 3 0 3, म्हणजे काय, ते दिलेल्या पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज ही त्यामध्ये जर मिळवली तर त्या ठिकाणी दुसरी संख्या येत आहे. म्हणजेच हे फरकावरती देखील निघत आहे, परंतु ह्याला दुसरी क्लुप्ती काय आहे, तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज मिळवणे. या ठिकाणी फक्त बेरीज आहे का, नाही, बेरीज असेल
दोघातील फरक देखील कधी कधी मिसळला जातो, गुणाकार कधी कधी मिसळला जातो. त्यामुळे ध्यानात ठेवायचं की जर फरकावरती नाही निघलं तर अशा प्रकारे देखील ते निघू शकते. त्यामुळे ही डोक्यातच ठेवायचं. बघा, बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा 1 2 6 21 88. ठीक आहे, संख्या बघितल्या, ओळख करून घ्या. ओळखीच्या नाही वाटल्या फरक काढा. फरकावरती नाही कळलं तर पहिल्या दोघांमध्ये संबंध लावा. आता बघा या ठिकाणी मी चेक केलं की संख्येच्या ओळखीमध्ये हे बसत नाही. फरक जर आपण काढा गेलो तर फरक काढला तरी बघा या ठिकाणी पहिल्या दोघांमध्ये 1 चा फरक आहे, पुढे फरक आहे 4 चा, पुढे आहे 15 चा, पुढे आहे 67 चा. मला सांगा यामध्ये तुम्हाला काय कळतं या? तर या ठिकाणी फरक हा वेगळ्या रूपामध्ये मांडलाय बघा त्यांनी. एक तर ती समसंख्या नाही, विषम संख्या नाही. हा फरक एका विशिष्ट क्रमाने तो वाढत गेलाय. ठीक आहे, असू द्या. पुढे काय करायचं मग अशा वेळेस ज्या वेळेस फरक हा जास्त प्रमाणात वाढत चाललाय. म्हणजे बघा 1 चे 4 झाले, 4 चे 15 झाले, 15 चे 67 झाले. याचा अर्थ काय? फरक जास्त प्रमाणात वाढत चालला किंवा जास्त प्रमाणात कमी बी होत चालला. वाढ किंवा कमी होत चालली असेल तर काय करायचं? तर ते असते पट याच्यावरती अवलंबून. म्हणजे दोघातील पट बघायचे. आता पट बघताना काय करायचं बघा. आता 1 चा आणि 2 चा जर आपण संबंध लावला तर त्या ठिकाणी बघा 1 ची 1 पट अधिक 1. बघा 1 ची 1 पट असणार आहे 1 अधिक 1 2. आता पुढे बघा मग 2 ची दुप्पट अधिक 2. 2 ची दुप्पट आली 4 अधिक 2 येईल 6. पुढे बघा 6 ची तिप्पट अधिक 3. म्हणजे पट ही 1 1 ने वाढत आहे. त्याच प्रमाणात त्यातील फरक देखील 1 एक्स्ट्राने वाढवायचा आहे. मग या ठिकाणी बघा साहित्रिक 18 18 अधिक 3 21 आलं. म्हणजे पुढे काय असेल 21 गुणिले 4 अधिक 4 21 चौक 84 अधिक 4 88. जर ही मालिका जर आपण अशाच प्रकारे सोडवत गेलो तर या ठिकाणी 1 ने गुणलं, 2 ने गुणलं, 3 ने गुणलं, 4 ने गुणलं. आता कोणा 5 ने 1 ने वाढवलं, 2 ने वाढवलं, 3 ने वाढवलं, 4 ने वाढवलं. म्हणजे आता 5 ने वाढवा. म्हणजे 88 गुणिले 5 करा. 3 येईल मला वाटते 45 40. 4 45 40 आणि 4 44 440. अधिक त्यामध्ये जर 5 आपण एक्स्ट्रा वाढवलं तर त्या ठिकाणी 445 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा अशा प्रकारचे देखील प्रश्न भरपूर स्पर्धा परीक्षांना येत असतात. जसे की पोलीस भरती, स्कॉलरशिप असेल, NTSC असेल, MTSC असेल, अशा विविध प्रकारच्या परीक्षांना या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न येत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी या प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं हे आपण काळजीपूर्वक बघतोय. त्या ठिकाणी समजून घ्यायचंय की नेमकं त्या प्रकारे कोणत्या आपण क्रिया केली हे बघायचंय. तर या ठिकाणी ह्याचं उत्तर काय असणार आहे 445. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा 13 16 22 26 38. तर पुढची आपल्याला संख्या काढायची. तुम्हाला काय म्हटलं होतं? संख्येची ओळख बघा. नाही, ओळखीवरती नाही. फरक काढा. बघा दोघांतला फरक आला 3, पुढे आला 6, पुढे आला 4, पुढे आला 12. बर अशा प्रकारे बघा तुम्हाला सांगा आता 3 6 4 12 हा फरक विशिष्ट क्रमाने वाढला बी नाही आणि धडकने बी झाला नाही. याचा अर्थ काय? तर इथं या फरकावरती अवलंबून ते नाही. परंतु दिलेला फरक तुम्हाला म्हटलं होतं मागील प्रश्नामध्ये, फरक हा कशावरती अवलंबून असतो? तर तो फरक असतो दिलेल्या मागच्या संख्येच्या अंकावरती अवलंबून असतो. या ठिकाणी जर आपण बघितलं 3 हा फरक, याचा अर्थ या ठिकाणी 3 फरक असणारे म्हणजे त्याच्या मागील संख्या असणारे 13 आणि त्या 13 मध्ये 2 अंक येतं 1 आणि 3. यांचं आपल्याला त्यांनी मग अशी मागच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं? बेरीज केली. तुम्हाला म्हटलं होतं मी कधी कधी बेरीज करते ती, कधी कधी वजाबाकी करते ती, कधी कधी
गुणाकार करतील बघा, तर या ठिकाणी त्यांनी 1 आणि 3 या दोघांचा गुणाकार केला तेवढा फरक आला. 6 1 6 गुणाकार केला फरक 6 आला. 2 2 4 केलं फरक 4 आला. 6 2 12 केल्यानंतर ते फरक किती येतो या 12 येतोय. तर या ठिकाणी दोघातला फरक हा त्यांचा गुणाकार पाहिजे, म्हणजेच 8 त्रिक आला 24, म्हणजेच 38 आणि जी शेवटची संख्या आहे त्या दोघातला फरक हा 24 पाहिजे, म्हणजेच 38 आणि आपण जर 24 ची बेरीज केली तर त्या ठिकाणी 62 ही संख्या येते बघा. 62 हा पर्याय आपला कोणता आहे, तर पर्याय क्रमांक आहे तो 2. बघा काळजीपूर्वक बघायचंय. मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी त्यांच्या अंकांची बेरीज मिळवली होती, तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, त्या दोघातील फरक हा गुणाकाराच्या स्वरूपात त्यांनी मांडलाय. चला बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा 7 65 215 513. ठीक आहे. आता या संख्या बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं मी, जर संख्येची भरपूर प्रमाणात वाढ होत चालली किंवा जास्त प्रमाणात जर कमी व्हायला लागली तर काय करते ती, तर एकतर बघायची पट, हे तुम्हाला म्हटलं होतं. परंतु कधी कधी काय असतं मुलांनो, हे पटेवरती जायचं नाही. तर तुम्हाला मी काय म्हटलं होतं पहिल्यांदा, आधी संख्येची ओळख बघा. संख्येची ओळख लय महत्वाची या. आता ओळख म्हणले की म्हणता सर तुम्ही प्रत्येकच वेळेस म्हणता ओळख ओळख ओळख. ओळख म्हणजे काय, तर वर्ग आणि घन, मूळ आणि त्रिकोणी. आता या ठिकाणी या 4 मेन घटक आहेत बघा. या वर्गामध्ये नुसतं वर्ग आहेत का, नाही. तर या ठिकाणी वर्ग अधिक 1 वजा 1 किंवा घन अधिक 1 वजा 1, मूळ म्हणलं की क्रमाने असतील किंवा एकाडेक असतील, त्याचप्रमाणे त्रिकोण संख्या असणार आहेत बघा. या ठिकाणी नुसतं वर्ग अधिक 1 वजा 1 नाही, वर्ग अधिक 30 संख्या असते, वर्ग वजा 30 संख्या असते, वर्ग अधिक त्याची निमपट असते, दुप्पट असते. तुम्हाला फक्त काय करायचंय, त्या ठिकाणी संख्येची ओळख करताना शेजार पाजारी, त्या वर्गाच्या शेजारी किंवा गणाच्या शेजारी किंवा त्या मूळ संख्येच्या शेजारी किंवा त्रिकोणी संख्येच्या शेजारी कोण आलंय का, हे देखील आपल्याला बघायला लागते बघा. मग नुसतं वर्ग बघून उपयोग नाही. तर त्या ठिकाणी बघा, आता जर आपण बघितलं 7 ही संख्या जरी आपल्या ओळखीची नसली, परंतु 7 ही संख्या या 4 पैकी कुठेतरी बसते. वर्ग म्हणलं की बघा 7च्या शेजारी बघा वर्ग 4 आहे, परंतु शेजारी म्हणलं की लिस्ट म्हणजे कमीत कमी मुलांनो 1 2 3 4 आणि लय बघा 5 पर्यंत वाढ करायची, 5 पर्यंत कमी करायची, आणि काही वेळेस अधिक 30 संख्या किंवा वजा 30 संख्या. मग यामध्ये बघा आता 7 जर आपण पाहिलं तर मला या ठिकाणी वाटतंय की 7 ही संख्या ही घनसंख्येवरती अवलंबून आहे बघा. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं 2 चा घन जर केला तर वजा 1 केले बघा. पुढे बघा 64 आणि 65, म्हणजे काय, 65च्या शेजारी 64 आहे, हा देखील घन आहे. घन तो कोणाचा आहे, पण 4 चा घन वजा 1 नाही इथं बघा, इथं अधिक 1 केलंय बघा. आता तुम्हाला लगेच समजलं असेल बघा, या ठिकाणी 2 काय आहे, समसंख्या आहे, 4 काय आहे, समसंख्या आहे. परंतु एकदा काय केलं या, घट केली या, एकदा काय केली या, एक्स्ट्रा वाढवलं या. याचा अर्थ वजा अधिक हा फॉर्म्युला त्यांनी काय केलंय, पुढे लागू केला या. याचा अर्थ पुढे बघा, मग या ठिकाणी 2 नंतर 4 झालं, 4 नंतर आता पुढची समसंख्या असणार आहे ती 6. 6चा घन करा, तो असणार आहे 216, आणि 216 आता बघा वजा 1 केलं, अधिक 1 पुन्हा करा, आता वजा 1 म्हणजे 216 वजा जर आपण 1 केलं तर ते येईल 215. म्हणजे या ठिकाणी ही सिरीज त्या ठिकाणी ते बरोबर आहे. याचा अर्थ पुढे बघा 8 चा घन असणार आहे 512, परंतु या ठिकाणी वजा केलं तर आता करा अधिक. जर ही सिरीज आपण जर पुढे लागू केली तर त्या ठिकाणी 6 नंतर 8 असेल, 8 नंतर येईल 10, आणि 10 चा घन असणार आहे तो 1000, परंतु वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 आता करा वजा 1, म्हणजे 1000 वजा जर आपण 1 केलं तर त्या ठिकाणी उत्तर येईल आपलं 999. पर्याय क्रमांक असणार आहे तो 3. बघूयात पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न.
या ठिकाणी बघा 6, 18, 12, 16, 24, 32, 48 संख्येची ओळख बघा, त्या दोघातला फरक काढत बघा. आता जर आपण फरक काढला तर बघा 2, 4, 4, 8, 8, 16. साहजिकच तुम्हाला कळलं असेल बघा सहज की 2, 4, 4 आलं बघा, 8, 8 आलं. याचा अर्थ 16 आणि 16च पाहिजे ना. परंतु असं न बघता, कारण तुम्हाला माहित नाही की ह्याच्या मागे कोण आहे. हे 2 2चा आपण गट पाडलं 4 4, 8 8, 16 16, परंतु 2 हा माग नाही ना. हे देखील चालतंय, परंतु एक तुम्हाला सांगतो बघा, मला सांगा फरक हा वाढत चाललाय, परंतु कधी कधी एकाडेक फरक देखील महत्वाचा असतो बघा. आपण मग असे बघितलं की फरक नुसता फरकच नाही, तर तो एकाडेक फरक देखील बघायला लागतो किंवा फरकातला फरक देखील काढायला लागतो. याचा अर्थ बघा 6 12 बघितलं, दुप्पट वाढलंय. 12 दुने 24, 24 दुने 48, म्हणजे एकाडेक जर पाहिलं तर त्या ठिकाणी संख्येची दुप्पट होत आहे. याचा अर्थ बघा आता पुढं 8 दुने 16 म्हणजे दुप्पट झाले, 16 दुने 32 आणि 32 दुने करा 64, म्हणजे अशा रीतीने हे 64 देखील बरोबर आहे. आणि जर तुम्ही 48 मध्ये जर 16 मिसळलं तरी देखील त्या ठिकाणी 64 उत्तर येत आहे बघा. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे ते सोडवू शकताय, परंतु त्या ठिकाणी पर्याय असणं हे आवश्यक आहे आणि सोडवत असताना खूप काळजीपूर्वक सोडवायचं आहे. या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर येईल आपल्या 1. तर अशा प्रकारे आज आपण बुद्धिमत्ता या घटकावरती आधारित संख्यामाला हा टॉपिक, आणि त्या संख्यामाला टॉपिक वरती 10 अतिशय महत्वाचे प्रश्न, जो घटक हा क्रमवरती अवलंबून असतो, म्हणजे सिरीज वाढ कमी याच्यावरती अवलंबून असतो, तो आपण काळजीपूर्वक बघितला. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुकुल AOK क्लासेसला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.